फ्रान्समधली घटना आहे. बर. शाळेतल्या मुलांची सहल गेली होती एक म्युझियम बघायला. अच्छा. त्यावेळेला पहिलं महायुद्ध चालू होतं बरं का. 1914 ते 1914 ते 1917. तर तिथे एक मोडकी तलवार होती. तर एक छोटा मुलगा होता, त्याच्यामध्ये शंका निर्माण झाली की एवढं म्युझियममध्ये छान छान वस्तू ठेवलेल्या आहेत आणि हे अशी मोडकी तलवार का ठेवली आहे. तर त्याने आपल्या शिक्षकांना विचारलं. तर शिक्षक म्हणले आम्हाला नाही माहिती, आम्ही पण आज पहिल्यांदा म्युझियममध्ये येतोय. मग तिथला जो कोणी क्युरेटर असतो त्याला विचारलं. तर तो म्हणला फ्रान्समध्ये उत्खनन करताना ही तलवार सापडली, ही काही हजार वर्षापूर्वीची असेल आणि आम्हाला असं वाटलं की त्यावेळच्या एका फ्रान्सच्या प्राचीन काळातल्या माणसाने ही तलवार घेऊन पराक्रम केला असेल म्हणून आम्ही तिथे ठेवलेली आहे. तर तो मुलगा ती बघतोय आणि त्याच वेळेला बाहेर पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा पराभव होत होता आणि फ्रान्स मार खात होता तिकडे. हा मुलगा ती तलवार बघत राहिला. त्याच्यातून त्याला प्रेरणा मिळाली. तो पुढे मिलिटरीमध्ये गेला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा सेनापती द गॉल म्हणून जो प्रसिद्ध झाला तो हा शाळेतला मुलगा. बापरे. आणि त्यांनी नंतर एक आपलं आत्मचरित्र जेव्हा लिहिलं तेव्हा तो म्हणला की माझा जन्म आधीच झाला, बरोबर, पण या फ्रान्सचा सेनापतीचा जन्म कधी झाला तर ती मोडकी तलवार बघत असतात.